Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का आयरलू में पहला कार्यकर्ता मेलावा। दिग्गज नेताओं की मौजूदगी में पार्टी वर्कर्स का कॉन्फिडेंस किया गया बूस्ट। एमवीए यूनिटी पर जोर, शिवसेना की ली गई खबर, अनु अंगरे को किया गया डिफेंड। एनएमएमसी अधिकारियों पर वार्ड बाउंड्री में हेराफेरी का आरोप। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर मेमोरियल के उद्घाटन पे इनविटेशन ना मिलने पर नाराजगी। पार्टी एनएमएमसी इलेक्शन की तैयारी में जुटी, मेंबरशिप ड्राइव की शुरुआत। नई मुंबई में सालों से रूलिंग पार्टी रही नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी फिर एक बार जोर लगा रही है अपना वर्चस्व बनाने के लिए। इसी के चलते आयरोली में बुधवार 8 दिसंबर को पार्टी का पहला कार्यकर्ता मेलावा का आयोजन किया गया। एनसीपी सुप्रीमो शरद पवार के स्टॉन्च लॉयलिस्ट जीएस पाटिल, जो आयरोली में पार्टी को लीड कर रहे हैं, इस कार्यक्रम की जिम्मेदारी भी उन्होंने संभाली। इस पार्टी वर्कर मीट में शामिल हुए स्टेट होम मिनिस्टर जितेंद्र आव्हाड, एमएलए शशिकांत शिंदे, फॉर्मर एमपी आनंद परांजपे, एनसीपी नई मुंबई ऑब्जर्वर प्रशांत पाटिल, एनसीपी स्टेट वाइस प्रेसिडेंट नामदेव भगत, एनसीपी नई मुंबई प्रेसिडेंट अशोक गावड़े, एनसीपी स्टेट लीडर बालचंद्र नलावड़े, फॉर्मर कॉर्पोरेटर्स राजू शिंदे, संदीप सुतार, यूथ लीडर अनु अंगरे और भारी संख्या में ऑफिस बेरर्स एंड पार्टी वर्कर्स। कार्यक्रम की शुरुआत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत और हेलीकॉप्टर क्रैश में मारे गए अन्य विक्टिम्स को श्रद्धांजलि देकर की गई। इस मीटिंग में नई मुंबई के डेवलपमेंट में योगदान देने वाले इमिनेंट सिटीजन्स का सत्कार भी किया गया। कार्यक्रम में सभी नेताओं ने पार्टी वर्कर्स को अपनी पार्टी मजबूत करने और एनएमएमसी इलेक्शन की तैयारी शुरू करने को कहा। पार्टी की मेंबरशिप ड्राइव की शुरुआत भी की गई।
इस मौके पर काफी तेज तर्रार भाषण हुआ, जिसमें शिवसेना के साथ एनएमसी प्रशासन पर भी निशाना साधा गया। लीडर्स का कहना था कि वो चाहते हैं कि महाविकास आघाड़ी मिलकर चुनाव लड़े, लेकिन वो अपने पार्टी वर्कर्स पर अन्याय नहीं सहेंगे। उनका आरोप था कि एनसीपी यूथ लीडर अनु अग्रे को पॉलिटिकल कारणों की वजह से फंसाने की कोशिश की जा रही है। पण एकीकडे राज्य शासनामध्ये आणि ज्या पद्धतीने ज्या गतीने काम करतो ती गती महाराष्ट्राला प्रभावित करत असतात। सर्वसामान्यांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी एक कुटुंब वात्सल्य असलेला माणूस अशी प्रतिमा तयार होत असतानाच आपण एकमेकांच्या पुढ्या या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये काढायला लागलो तर खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दुसरी ही वरच्यांना भागात पडू शकते। शेवटी जिंदाबाद मुर्दाबाद वरती नेते जिवंत असतात। खालच्या कार्यकर्त्याचा झालेला अपमान हा पुढे त्या नेत्याला विधानसभेला अडचणीचा ठरू शकतो। त्यामुळे उद्या मला माझ्यावर वेळ आला तर मी माझ्या कार्यकर्त्याचा सन्मान पहिल्यांदा करेन, बाकी राजकारण केलं पाहिजे। आणि त्यामुळे अनु अग्रेचं उदाहरण की 5-5 मिनिटे फोन करतात, खोटी खंडी जिंकलेस आणि मी कमिशनरलाच म्हणतो सब आनंद मंगली इतना चूतिया नहीं 50,000 मांगने को उसकी दाएं बाएं घूमने वाले का डालने का कलम तो कुछ तो अच्छा डालो उसके ऊपर। 302, 326, 324, 307 लोग चोरी की करने वाला आदमी नहीं है। त्या ठिकाणी ताकदीने उभं राहण्याचा प्रयत्न आणि त्याला ताकद देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्याला कोण करत असेल तर पवारसाहेब करतात। मी समोरच्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतात की आम्ही पवारसाहेबांना वाढदिवसाची भेट काय देऊ शकतो। येणाऱ्या निवडणुकीला नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी बघितलं नेता नव्हता, सामान्य कार्यकर्ता उभा राहिला आणि या सामान्य कार्यकर्त्यांनी उभं राहून पक्ष परत उभा करण्याचा निर्णय घेतला। निवडणुकीच्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवार कोण व्हावा यासाठी या ठिकाणी चिंता होती। अशोक गावडे उभे राहिले आणि गणेश शिंदे उभा राहिला, लढले पण पाठ दाखवली नाही। समोर जाऊन लढण्याच्या संदर्भात हिंमत दाखवली आणि कार्यकर्त्यांना पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला। आणि हा पक्ष उभा करत असताना काही लोकांना वाटलं की आता नवी मुंबईमधली राष्ट्रवादी संपली, महाराष्ट्रातून राष्ट्रवादी संपल्यानंतर बघितल्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीने परत सत्ता आणून दाखवली हा इतिहास सुद्धा ताजा होता। जयेश पाटील आपण अतिशय मेहनतीने अतिशय चांगला कार्यकर्ता, मी या ठिकाणी मनापासून तुमचं कौतुक आणि अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने कार्यकर्ता कसा असावा तर तो जयेश पाटील सारखा असावा असं माझं म्हणणं। कारण आम्ही एकत्र बरीच वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांचा कामाचा अनुभव फार या ठिकाणचा आहे। वाढदिवस सप्ताह साजरा करत असताना या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, रोजगार मेळावा असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, अशा विविध कार्यक्रम घेऊन साहेबांचा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे। साहेबांचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी खऱ्या अर्थाने सण आणि हा उत्सव आहे। त्याच्यामुळे जो 2 डिसेंबरला कार्यक्रम सुरू होतो तो कार्यक्रम 20 डिसेंबर पर्यंत चालणार। 14 डिसेंबरला सभासद नोंदणीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवसापासून जे फ्रंटल सेलचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करायचं अशा स्पष्ट सूचना प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिल्या। पक्षासाठी माझं योगदान काय, संघटनेसाठी माझं योगदान काय आहे आणि येणाऱ्या प्रत्येक
प्रत्येक निवडणुकीमध्ये मी कोणत्या पद्धतीची लढत देऊ, माझ्या विभागातून उभा राहणारा उमेदवाराला कशा पद्धतीची ताकद देऊ शकतो याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आज सोशल मीडिया म्हणजे एकमेकावरती टीका करण्याचं एक साधन झालेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, ते टीका करण्याचं साधन आहे किंवा नाही मला माहित नाही, पण तिच्यातून बरंच काही शिकता येईल, बरंच काही घेता येईल. वास्तविक पाहता त्या सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या आमच्या जीवनासाठी आणि विकासासाठी आणि पक्षवादनेसाठी केला तर खऱ्या अर्थाने हा वाढदिवस आपण संपन्न केला असं म्हणण्यास काय हरकत नाही. आपण येतो, कार्यक्रम करतो, आदरणीय पवारसाहेबांच्या चरणी लीन होतो, परंतु ज्या गुरूंनी, ज्या नेत्यांनी तुम्हा आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवणच जर तुम्ही आम्ही आचरणामध्ये आणली नाही तर त्या गुरुला किंवा त्या शिकवणीला तरी काय अर्थ राहणार आहे. मला माहित आहे राष्ट्रवादी पक्ष निर्माण होईल. यशवंत शिंदे साहेब, तुम्हाला माहित असावं की पवार साहेबांना चुनूक लागली की वरून काहीतरी दिल्लीवरून घडणार आहे, तेव्हा आम्ही नेते नव्हते, आम्ही डी.आर. पाटीलचे कार्यकर्ते होतो. आणि पहिली जी राष्ट्रवादी तयार होण्याची जी मीटिंग झाली त्या मीटिंग मधला एक मी सदस्य होतो. मला चांगलं माहिती आहे शरद पवार साहेबांना आम्ही कशा पद्धतीने सन्मान करतो हे आम्हाला माहित आहे. आम्हाला कोणी सांगायची आवश्यकता नाही. मी जरी राष्ट्रवादीमध्ये 4-5 महिन्यापूर्वी आलो तरी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी ही फार वेगळी नाही. मोठा आणि छोटा किंवा छोटा आणि मोठा भाऊ असा हा प्रवास आहे. आणि मी संघटनेमध्ये 35 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. मला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बोलता येत नाही, कारण मी माझ्या रागाच्या भरात मला पटलं नाही की मी ती जागा सोडतो याचा अर्थ मी गद्दारी करतो असा कोणी अर्थ काढू नये. गेल्या नोव्हेंबर पासून 2020 नोव्हेंबर ते जवळजवळ 1 वर्ष अजितदादांच्या सल्ल्यानुसार मी दर गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जातो. बरेचसे कार्यकर्ते माझ्याबरोबर यायचे आणि बरेचसे कामं त्या माध्यमातून झालेली आहेत. आमच्या दिघ्यापासून जर सुरुवात केली तर दिघ्यामध्ये, ऐरोलीमध्ये, घणसोलीमध्ये, नेरूळ, कोपरखेरणा अशा बऱ्याच ठिकाणी गेल्या वर्षभरात बरीचशी कामं झालेली आहेत. आणि आमच्या कार्यकर्त्यांना एक थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण पण काही तरी करू शकतो. जे बरेचसे काही असे कार्यकर्ते होते की त्यांना एक भीती वाटायची की कमिशनर साहेबांना कसं भेटायचं, परंतु ते माझ्या बरोबर येत राहिले. आता बरेचसे कार्यकर्ते स्वतः सुद्धा कमिशनर साहेबांना भेटून येतात आणि खरोखर एक चांगलं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. काफी समय से शांत एनसीपी फिर एक बार आक्रामक हो रही है. इसका एनएमसी इलेक्शन में कितना असर होता है ये वक्त ही बताएगा. नई मुंबई से वीडियो जर्नलिस्ट सुमित रेणुसी के साथ पंकज बेनवंशी और राहुल कदम, आवाज टुडे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.